किचनमध्ये. तर आपण बनवूया इडली. तरी हे मी तांदूळ आहे आणि उडदाची डाळ आहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यांनी 4 ते 5 तास भिजू टाकले होते. आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर मी याला याच्यामध्ये टाकून घेते. थोडंसं पाणी टाकून बारीक करते. तर बघू शकता आपल्या इथं छान बारीक झालेलं आहे. मी बारीक करून घेतलेलं आहे. तर मी इडली बनवण्यासाठी याच्यामध्ये याचे 2 कप रेशनचे तांदूळ घेतले होते याच्यावर आणि 1 कप याचे उडदाची डाळ घेतली होती. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून शानी 5 तास भिजू टाकलेली होती. आता मी बाईला बारीक केलेलं आहे. आता मी याला रात्रभर ठेवणार आहे आणि मग उद्या सकाळी बनवणार. मी झाकून ठेवते. बघूया आपण रात्रभर भिजत ठेवलेलं हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं. रात्रभर भिजत ठेवलं याला. आता बघू शकता हे आपलं मस्त जाडीदार झालेलं आहे. मस्त फेस आलेला आहे याला. तर आपण याची इडली बनवून घेऊया. आणि इडली बनवायच्या आधी आता आपण सांबार बनवू. तर मी सांबार बनवण्यासाठी 1 वाटी तर तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मी येथे शेंग घेतली आहे आणि 1 वांगं घेतलेलं आहे, बारीकसं कापून घेतलेलं आहे आणि मुंगण्याची शेंग आहे आणि 1 टमाटर घेतलं आहे आणि 1 पालकांदा घेतला आहे. तर मी आता सांबार बनवून घेते. मंडळी आपण सांबार बनवून घेऊया. गॅस जाळले त्याच्यावर कुकर ठेवते. तर मी याच्यामध्ये तेल टाकून घेते 1 ते 2 मुठले. आपलं तेल गरम झालं. याच्यामध्ये टाकते जिरं आणि टाकते पालकांदा. लाल मिरची याच्यामध्ये टाकते आलं लसणाचा पेस्ट. तर याच्यात टाकून थोडंसं तिखट, हळद, मसाला आणि धनिया पावडर मिक्स करून घेतो. याच्यात टाकले कापलेला टमाटर. टाकते 1 मुंगण्याची शेंग आणि वांगं कापलेलं आणि डाळ पण टाकून घेते. छान मिक्स करून घेते. असं एकजीव करून घेते आणि याच्यामध्ये पाणी टाकते. तर याच्यात पाणी टाकून घेते आणि मीठ पण टाकून घेते चवीनुसार. आता झाकून लावून घेते आणि याला आता 2 ते 3 शिट्या होईपर्यंत पकू द्यायचं. तर आपण बनवून घेऊया आता इडली. तर इडली बनवण्यासाठी मी पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याला थोडंसं गरम होऊ देते. तोपर्यंत मी इडली पात्रामध्ये इडली याला थोडंसं छान करून घेते. याला मस्त फेस सुटलेला आहे. त्याच्यामध्ये मी टाकून घेते मीठ. जास्त नाही टाकायचं, चवीनुसार टाकायचं आपलं. तर मी इथं इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेते. मी याच्यामध्ये टाकून घेते. आपलं इथं पाणी गरम झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये तर मी याच्यामध्ये सोडा वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे. बिना सोड्याचे आहे. तर बघू शकता झालेलं आहे. तर मित्रांनो रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करून सांगा कशी झाली. तर मी आता याला झाकून ठेवते. 5 मिनिटं याला होऊ देते.
टाकलेली आहे त्याने. तर बघू शकता आपली इडली तर खूप छान पकलेली आहे. तर याला आता काढून घेते आणि थंड करून मग प्लेटमध्ये घालते. मंडळी आपलं सांबार इथं मी छान पकलेलं आहे. याला मिरची घालून घेते. ह्याच्यामध्ये पाणी टाकते. याच्यामध्ये टाकते आता सांबार मसाला आणि हे सांबार पण टाकून घेते. याला गरम होऊ देते आणि मग सर्व करते. सुद्धा मित्रांनो आपली इडली तयार झालेली आहे. सांबार पण झाले आणि तिथे मी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे. तर बघू शकता आपले मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे आणि मस्त छान वाटत आहे. तर मित्रांनो माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगा कशी झाली. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.